नमस्कार मंडळी, आज मी जी कविता सादर करणार आहे ती कविता शाळेवर आहे। आणि सध्या आपल्याला शाळेच्या ज्या इमारती आहेत त्या 3-3, 5-5 मजली इमारती दिसतात सगळीकडे। पूर्वी गुरुकुल पद्धत असताना शाळा झाडाखाली किंवा निसर्गाच्या सानिध्यात भरायची आणि त्यावेळेस अध्ययनाबरोबर निसर्गाचाही अभ्यास केला जायचा। तर अशाच प्रकारची एक कविता आहे की जे आपले आवडते लेखक, आवडते साहित्यिक, कवी ग. दी. माडगूळकर यांची आहे। बिन भिंतीची शाळा ही कविता आज मी सादर करणार आहे। बिन भिंतीची शाळा की जिथे कुठलीही बंधनं नाहीये, निसर्गाच्या सानिध्यात शिकवली जाणारी शाळा, अशी खूप सुंदर कविता आहे ही। ऐकूया आपण। बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु। बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु। झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू। बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु। झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू। बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया त्या भुंग्याचा। बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया त्या भुंग्यांचा। फुला फुलांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरू। झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू। हिंडू ओढे धुंडू ओहळ, हिंडू ओढे धुंडू ओहळ। झाडावरचे काढू मोहळ। हिंडू ओढे धुंडू ओहळ, झाडावरचे काढू मोहळ। चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू। झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू। भल्या सकाळी उन्हात नाहू, ऐन दुपारी पर्यात पोहू। भल्या सकाळी उन्हात नाहू, ऐन दुपारी पर्यात पोहू। सायंकाळी मोजू चांदण्या, गणती त्यांची करू। सायंकाळी मोजू चांदण्या, गणती त्यांची करू। झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू। झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू। धन्यवाद।